मी श्रुती नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तर इराण इराकच्या महायुद्धामुळे गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात आता जाणवून येत आहे। एलपीजी सिलेंडर आता मुबलक प्रमाणात मिळत आहे, त्यामुळे हॉटेल्स चालक असू दे किंवा खानावळदार असू दे, यावर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत आहे। जे काही पदार्थ विकले जात होते तेच आता मोजक्या प्रमाणात आणि मुबलक प्रमाणात पदार्थ विकले जात आहेत। तर आज आपण याचाच एकंदरीत आढावा घेणार आहोत। सरकारने विचार केला पाहिजे। गोरगरीब लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जेवणाचे त्यांचे वांदे होत चाललेले आहेत। काही ते लोक आता आता एकाच वेळी खिचडी बनवून 2 वेळा खातात आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे सरकारने विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर जेवढे असेल गॅस एजन्सीला गॅस पुरवला पाहिजे, ज्यामुळे लोकांचे हाल झाले नाही पाहिजे। हीच माझी त्यांना प्रार्थना आहे। आज सगळ्यात खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण सगळ्यांचा याच्यावरती पोटा पाण्याचा प्रश्न आहे। त्यामुळे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। सगळेजण रडतात ऍक्च्युली खरं तर। कितीतरी आता हॉटेल वगैरे बंद पडले, आम्ही पण आता म्हणजे बऱ्याचशा गोष्टी बंद केल्यात। पण जेवढं जेमतेम जितक्या लोकांना काही पुरवता येईल, आपले जे आहेत नेहमीचे वगैरे, त्यांचं हे होऊ नये म्हणून आम्ही तात्पुरतं जेवढं जोपर्यंत चालतंय तोपर्यंत आम्ही चालवतोय खरं तर। पण अजून आम्हाला हे टेन्शनच आहे की कधी आता म्हणजे अजून मोजके पदार्थ तुम्ही ठेवणार आहात का, आणि ग्राहकांना त्या सोयी उपलब्ध करून देतात? म्हणजे 3 भाज्या असतील किंवा 2 भाज्या, तर असं आहे का तुमच्याकडे? हो, तसंच आहे। आता सध्या तरी तसंच आहे। आम्ही तेला वगैरेचे पदार्थ वगैरे आहेत बरेचसे, ते आम्ही बंदच केले। आणि जे मोजकेच भाज्या आणि भाकरी लोकांना लागते, त्यामुळे ते नाश्त्याला मेदू वडा हे नाही ते सगळं बंद केलं। काही त्याच्यावरती तुम्ही काय ठेवले? काय ना, आम्ही फक्त जेवण ठेवलेलं आहे। जेवणाचंच बाकी जे पोटापाण्याला महत्वाचं आहे ते की त्याने निदान पोट भरलं जाणार आणि सगळ्यांचं जेवण। प्राईस मध्ये काय वाढ केली आहे? नाही, आम्ही वाढ नाही केली आहे। फक्त म्हणजे भाकरीचं वाढलं तेवढंच, बाकीचं दुसरं मी कशात वाढ केली नाही। कारण सगळेच लोक या गोष्टीला फेस करतात आणि अजून काय त्यांच्यापर्यंत म्हणजे त्याचा आपण गैरफायदा काय घ्यायचा? तर जोपर्यंत आम्हाला जमतंय, आमच्या ह्याच्यात होते, तोपर्यंत आम्ही ही सेवा आमची चालू ठेवणार आहे। कोरोनाच्या वेळेला सुद्धा ही सेवा आमची चालू होती। आता सुद्धा आमचं तेच तत्व आहे की ह्या गोष्टीमुळे आपण लोकांची हे नाही करायची, कारण आम्ही पण त्यातून जातोय ना। येत्या काळात प्राईस वाढेल पदार्थांची गॅसमुळे, जर गॅसची टंचाई अशीच राहिली तर काही सांगता येत नाही। राहिली तर हे चालेल की नाही, ह्याच्यातच मोठा प्रश्न आहे। सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत? हो, तर नक्कीच केल्या पाहिजे। कारण आज हा जो प्रश्न आहे तो मौलिक प्रश्न आहे, मुख्य प्रश्न आहे, पोटापाण्याचा प्रश्न आहे। तर त्याच्यावरती तर नक्कीच त्यांनी उपाययोजना केली पाहिजे। आता सध्या तर म्हणतात की निदान घरगुती याच्यामध्ये हे आहे, पण सगळेजण काही घरी नसतं, बाहेर जाणारे, जे बाहेर काम करणारे लोक आहेत किंवा त्यांना पण ह्या गोष्टीला फेस करावं लागतं। तर हे जे आहे तर ते चालू राहिलं पाहिजे। आणि आमचे तर छोटे उद्योग आहेत, पोळी भाजी वगैरे असे। मोठे हॉटेल वगैरे यांचं वेगळी गोष्ट आहे, परंतु ते त्यांचं सगळं, परंतु हे जे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांना खूप तोंड द्यावं लागतंय, त्रास होतोय। तिकडची पोळी भाजी गेली 20 वर्षापासून खातोय, तर एक स्वस्त आणि मस्त एकदम छान आहे। पण गॅसमुळे गॅसमुळे थोडीशी फार टंचाई होते आता हॉटेलवाल्यांची, पण ठीक आहे, आता अरेंज होईल थोड्या दिवसांनी। वाटतंय का येणाऱ्या दिवसांमध्ये असं हो. सगळं सुरू राहील? नाही होईल, एक 8 दिवसांनी नाही, 8 दिवसामध्ये सुरू राहील सगळं व्यवस्थित। गॅसचे मोठे शिप येत आहेत ना आता मुंबईमध्ये चालू।